देवळाली कॅम्पमधील वॉर्ड क्रमांक 6 येथे सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली, यामुळे नागरिक त्रस्त झाले। वॉर्ड क्रमांक 6 येथील दगडचाळ ही मोलमजूर गरिबांची वस्ती। देवळाली छावणी परिषद येथे दुर्लक्ष करीत असून गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार निवेदनं देऊनही प्रशासन हे कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। सार्वजनिक शौचालय महिला व पुरुष दोन्ही नादुरुस्त झाले असून सेफ्टी टँक हे संपूर्णपणे खराब झाले। चेंबर तुटल्याने हा संपूर्ण मैला रस्त्यावर बाहेर पसरतोय। मागील काही दिवसांत शोष खड्ड्यामध्ये गाय पडल्याने अथक प्रयत्नानंतर स्थानिक नागरिक व कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांकडून या गायीला जीवनदान देण्यात आलं होतं। अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी शौचालयाची संपूर्ण दुरावस्था झाली असून वरील छताचे कडप्पे देखील ढासळण्याची शक्यता असून मानवी जीविताला धोका उद्भवू शकतो। यामुळे शौचालयात जाणंही कठीण झाले। त्यामुळे नागरी वस्तीमध्ये डास, जंतू, हानिकारक कीटक यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली। नागरिकांचे जीवनमान उंचावणं तसेच स्वच्छ व निरोगी वातावरण मिळणं हे नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे। या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची तात्पुरती दुरुस्ती करून महिला व पुरुष दोन्ही शौचालये नवीन बांधून मिळावेत। येत्या 8 दिवसांमध्ये कॅन्टोन्मेंट प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही तर नागरिकांकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते श्याम पवार यांनी दिलाय। या आशयाचं निवेदन देखील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड यांच्याकडे दगड चाळीतील महिला मंडळाने सोपवले। यावर उषा गांगुर्डे, मंजू महेश, लता पवार, जयश्री पवार, संगीता बर्वे, शेख दिलशाद, मंगल पवार, प्रीती अहिरे आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत। राजेंद्र महेश, राहणार दगडी चाळमध्ये 6 नंबर वॉर्ड। आमच्या इथले शौचालयाची जी टाकी आहे ती पूर्ण टाकी खराब झालेली शौचालयाची, त्याची घाण पूर्ण बाहेर येते। लहान लहान मुलं राहतात आमचे शेजारी वगैरे, ते एखादं पडलं धडलं तर आम्हाला त्याची अडचण होणार आहे। तर आमची लवकरात लवकर ते शौचालयाची सोय तुम्ही व्यवस्थित करून द्या। 8 दिवसाची आम्ही वेळ दिलेला आहे, 8 दिवसात तुम्ही करून द्या फक्त। स्टार 24 फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प।